नमस्कार, माझे नाव मनस्वी हरिश्चंद्र सोनाने. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत असून आज पुस्तक वाचनानिमित्त मी गुरु आणि शिष्य यांच्यातील सुंदर असे नाते हे पुस्तक वाचलेले आहे. या पुस्तकाचे लेखक संदीप कोळे असून यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे. ते गुरु शिष्य होते जस्ट. आणि पहिल्यांदा मी गुरु म्हणजे या शब्दाचा अर्थ सांगते. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निश्चित श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत असे प्रतीक. हा आजपर्यंत मला नकळतपणे ज्या गुरूंनी मार्गदर्शन केलं, ज्या गुरूंनी ज्ञान दिलं, त्या सर्व गुरूंवर यांना माझे वंदन. आता मी सांगते गुरु व शिष्य यांच्यातील नातं. स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे एका कर्नाटक जवळील एका मठात राहत होते व स्वामी विवेकानंद हे त्यांचे लाडके शिष्य असतात, जस्ट त्या टाईपमध्ये होते. आणि स्वामी विवेकानंदांसारखे अनेक शिष्य त्या मठात राहत होते. एकदा स्वामी विवेकानंदांना मनात काही प्रश्न पडले तर त्यांनी ते त्या प्रश्नांचं उल्लंघन करण्यासाठी ते त्यांच्या गुरुवर्यांकडे गेले. गुरुवर्यांना ते म्हटले, गुरु मला काही प्रश्न पडलेले आहे तर मी त्याचं उल्लंघन करू इच्छितो, त्यांना मी विचारू का तुम्हाला? तर त्यांचे गुरु म्हटले, हो तू नक्कीच विचार, तुझ्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी आहे इथे. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की एखाद्या शिष्याच्या जीवनात, एखाद्या शिष्याच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे काय असते. तेव्हा हा प्रश्न त्यांच्या गुरुवर्यांना समजला व ते त्यांना एका नदीकाठी घेऊन गेले. ही नदी मठाच्या जवळच होती. तर तिथे अनेक छोट्या बोट किंवा मोठ्या बोटी होत्या. तेव्हा रामकृष्ण परमहंसाने एका छोट्या बोटीकडे न्हावेकडे बोट दाखवून म्हटले की आपण जर दोघांनी ही नाव वल्हवत कर्नाटकपर्यंत न्यायचे ठरवले तर आपण किती वेळात पोहोचू? स्वामी विवेकानंदांनी जरा विचार केला आणि ते म्हटले की 2 ते 3 तासात आपण पोहोचू. तेव्हा ते म्हटले की हा तुझे बरोबर आहे. पण त्यांनी मोठ्या बोटीकडे देखील बोट केलं. ते म्हटले की यांनी आपण किती वेळात पोहोचू? तर तेव्हा स्वामी विवेकानंद हसतच म्हटले की आपण अर्ध्या पाऊण तासात तरी पोहोचू, कारण की मोटर बोटीचा वेग हा जास्त असतो आपल्या सामान्य बोटपेक्षा. तेव्हा आपले हे रामकृष्ण परमहंस म्हणाले की मला ह्या बोटींमधून, या बोटींच्या फरकांमधून हेच साध्य करून दाखवायचं आहे की एखाद्या शिष्याच्या जीवनात मोटर बोट म्हणजे त्यांचा गुरु आणि साधी बोट म्हणजे शिष्य. आता जर साधी बोटाने घेतलं तर आपण जर आपल्या एका प्रश्न सोडवू इच्छितो तर त्याला आपण खूप वेळ लागतो आणि तोच प्रश्न आपण आपल्या गुरुकडे घेऊन गेलो तर तो प्रश्न आपल्याला समजतो व त्यातून ज्ञान पण कळते. तर तेव्हा मग स्वामी विवेकानंद यांच्या लक्षात आले की गुरुचे महत्त्व एखाद्या शिष्याच्या जीवनात काय असते.